हाय, गुड मॉर्निंग. आय एम बॅक. सो परत एकदा इंट्रोडक्शन करते. वेलकम बॅक टू आवर चॅनल मन माझे इंद्रधनु. मी अनुजा. आय वेलकम यू ऑल अँड दिस इज द सेकंड व्हिडिओ ऑन आवर यूट्यूब चॅनल अँड आय रिअली थँक यू. फर्स्ट व्हिडिओला छान प्रतिसाद आला सगळ्यांचा आणि शॉर्ट्सला पण छान सगळे व्ह्यूज आले. तर असेच छान छान छोटे छोटे शॉर्ट्स, गोंडस शॉर्ट्स आणि फेरफटक्याचे शॉर्ट्स, खाण्याचे शॉर्ट्स, तसेच मोठे व्हिडिओज, लॉंग व्हिडिओज तुमच्यासोबत समोर येतील. आणि तुम्ही मागू शकता बॅकग्राऊंडला पोपटाचा चिव 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 आवाज येतो आहे. दिस इज दी मॉर्निंग आय लव्ह. अशी स्लो मॉर्निंग पाहिजे. मंडे टू फ्रायडे हे पॉसिबल नाही होत कारण ऑफिस अँड एव्हरीथिंग खूप केऑस असतो. सकाळी सकाळी उठा, टिफिन आणि आवरा आणि जा. पण सॅटर्डे अँड संडे हे स्लो मॉर्निंग्स म्हणजे लवकरच उठून लवकरच आवरायचं, बट तरी पण थोडंसं निवांत, माइंड रिलॅक्स असतं, आपण छान असतो, फ्रेश असतो. आणि टुडे इज अ स्पेशल डे कारण आज आम्ही सगळी फॅमिली मीन्स काकाची फॅमिली, माझी फॅमिली आणि आम्ही सगळे जाणार आहोत पिकनिकला. मुलींना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत. माझ्या मुलीला शाळेला सुट्टी नाही लागली आहे अजून, पण दादाच्या मुलींना शाळेला सुट्टी लागलेली आहे आणि सॅटर्डे आहे आणि ह्याचं औचित्य साधून तो वी डिसायडेड लास्ट सॅटर्डेला एकदम अचानक संडेला लास्ट की कुठेतरी जाऊयात मुलींना घेऊन. सगळ्यांनाच एक वेगळा चेंज भेटेल. काकू, आई, काका, बाबा सगळ्यांनाच एकदम वेगळा चेंज भेटेल. इवन आम्ही पण चांगला टाईम स्पेंड करू मुलींसोबत कारण ऑफिसच्या आवर्समध्ये किंवा ऑफिस टायमिंगमध्ये मुलींना तेवढा टाईम देता येत नाही. सो आम्ही ठरवलं की आम्ही रिसॉर्टला जाणार आहे वन डे पिकनिकसाठी. सो टायमिंग विल बी 11 to 6 असं पॅकेज आम्ही बुक केलं आहे. तर सगळे डिटेल्स तुम्हाला नंतर येत राहतील. तर स्टे ट्यून. आता फॉर नाव रेडी झाली आहे मी, ऑलमोस्ट रेडी झाली आहे. थोडंसं राहिलं आहे अजून टचअप वगैरे, म्हणजे मेकअप वगैरे नाही पण थोडं टचअप करायचं आहे. माझ्याकडे मेकअपचं सामान काहीच नाही, सगळं आईकडे आहे. आईकडे जाऊन थोडंसं रेडी होणार आहे. ब्रेकफास्ट आम्ही काकांच्या घरी करायचं ठरवलेलं आहे. सो 9 वाजता 9-9:30पर्यंत आम्ही तिकडे भेटू. ताई उपीट आणणार आहे. मी खाली पॅटीसची ऑर्डर दिली आहे खाली ग्रीन बेकरीमध्ये. सो आम्ही एकत्र नाश्ता करणार आहोत, मस्तपैकी एकत्र जाणार आहोत. 2 गाड्या आहेत आमच्या. 2 गाड्यांमध्ये आम्ही सगळे मस्तपैकी एन्जॉय करत जाणार आहोत. जवळच आहे सिंहगड पायथ्याच्या इथे, त्यामुळे इतकं काही लांब नाही आहे आम्हाला. सो आय होप की ही पिकनिक छान होईल, सगळे एन्जॉय करतील. मोस्टली मुली आणि आई बाबा आणि काकू हे एन्जॉय करतील कारण त्यांनाच एक ब्रेक हवा असतो त्यांच्या रुटीनमधून. कारण माझी आई तर माझ्या मुलीला वीकडेजमध्ये सांभाळते, मी नसते तिच्यासोबत. सो तिला पण एक ब्रेक खूप गरजेचा आहे. इवन वहिनी, ताई, आम्ही सगळे आता ऑफिस करतो. सो त्यांना एक ब्रेक गरजेचा आहे. मुलींना पण थोडंसं आमच्यासोबत मी टाईम स्पेंड भेटतं, त्यांचा मी टाईम स्पेंड करता येईल, त्यांना ते फोटोज व्हिडिओज काढता येतील आणि आम्हालाही त्यांच्यासोबत छान टाईम स्पेंड करता येईल. सो स्टे ट्यून. असंच पुढचं पार्ट येत राहील इकडे आणि बघू आता किती मजा येणार आहे त्या व्हिडिओमध्ये. आता घरातलं सगळं आवरून तर झालेलं आहे, झाडून पुसून बाथरूम क्लिनिंग अँड एव्हरीथिंग सगळं झालेलं आहे. एव्हरी सॅटर्डेला डीप क्लिनिंग असतं बाय डिफॉल्ट. ते सगळं झालेलं आहे. फक्त रांगोळी काढायची बाकी आहे आणि तुळशीला पाणी द्यायचं राहिलेलं आहे. सो ते करणार आहोत. आता रेडी होणार आहोत आणि आम्ही दोघं जाणार आहोत इकडे. तिथून मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू होईल. बाय. हाय. सो आता आम्ही रेडी झालो आहोत आणि आम्ही काकांच्या घरी आहोत. तो दीज आर माय ब्युटिफुल नीसेस. आराध्या, स्पृहा, आरवी आहे तिकडे आणि ही माझी मुलगी आहे. सो आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही इथून निघणार आहोत डिरेक्टली आमच्या रिसॉर्टला, आमच्या डेस्टिनेशनला. आणि आर यू गाईज रेडी? येस. आज खूप गोंधळ चाललाय. सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला तर आवर टमेज आर फुल. आता विल गो. हां, आरवी इज हिअर. ये शी इज आरवी. आणि आता आम्ही सगळे निघालो आहोत. सो गाईज वाईब चेक. रेडी? लेट्स गो. म्हणजे गोंधळ चालू आहे इकडे. आता इथे फोटो काढायची गडबड सगळ्यांना आहे. सगळे रेडी आहेत आणि गॉगल शोध मोहीम चालू आहे मागे. काकूंचा गॉगल शोध मोहीम. मज्जाच आहे खूप. अनु अनु गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो.
हा इथे मेच डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत आता. सो चेक इन करू आणि ॲडव्हेंचरला स्टार्ट करू. लेट्स गो. ही माझी आई. हाय हाय कर ना. हाय. सगळे इथे आता थांबले आहेत. चेक इन प्रोसेस चालू आहे आमची. तू रेडी? धक धक डोळे टाकायचे आणि बापरे रेडी तू बघा. नको नको डर के आगे जीत है असं करत सगळ्यांना मोटिवेशन मी करत आम्ही इकडे आलोय आणि ही घाबरते आमची ताई. काही नाही होत. माझा व्हिडिओ आणि आमच्या छोट्या छोट्या मुलींना झिपलाईन करायलाच भेटलं नाही. त्या नाराज झालेल्या आहेत पण त्यांच्यासाठी छोटंसं झिपलाईन इकडे आहे तर त्या एन्जॉय करतील. हा ना स्पृहा? हो. यू एन्जॉय? या. ही आमची ताई. ही खूप घाबरली. कुठंच करत नाही फक्त येते फक्त घेते करत कोणतीच राईड नाही फक्त येते चला 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 वरून खाली. नवरा आहे एन्जॉईंग बनी. फॅमिली सोबत आहे त्यामुळे जास्त आम्ही एन्जॉय करतोय. याच्यात तू कोण वाटते सांग बरं? पीके 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 हो क्या? टकेशीज कॅसलचा फील येतोय. वा. आर वी मूविंग अहेड विथ फुल ऑफ कॉन्फिडन्स. कम ऑन आर वी. काढते व्हिडिओ काढते. आई आणि काकू घसरकुंडीची मजा घेण्यात इथे आराध्या आमचं ऍडव्हेंचर कंप्लीट करण्यात. वा एकदम खाली पडलं तर लागेल. एकदा झालं बरोबर आहे. पुढे इझी आहे इझी. फक्त त्याचा झोका नको घेऊ त्या पायाचा जास्त. ये चल ये चल. ओ माय गॉड 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 मी घाबरले. स्पृहा स्पृहा नको. फर्स्ट हाफ आमच्या पिकनिकची झालेली आहे. जेवण आम्ही मस्तपैकी केलेलं आहे. जेवणामध्ये जो मेन्यू आहे तो आपल्या व्लॉगमध्ये येणारच आहे. पण त्यातल्या त्यात सांगते आमरस होता. आमरस हा पल्पचा होता पण तरी पण थंड असल्यामुळे खूप रिफ्रेशिंग वाटत होतं. मी 2 वाटे प्यायले. आता सेकंड राऊंड असा असणार आहे की म्हणजे सेकंड राऊंडपेक्षा सेकंड हाफ आमचा पूलमध्ये असणार आहे. आमची 2-3 ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज राहिलेल्या आहेत तर त्या करून आम्ही पूलमध्ये जाणार आहोत चेंज करून. आता आम्ही सगळेजण रिलॅक्स करतोय. इथे प्ले गार्डनमध्ये आलेलो आहोत. चिल्ड्रन्स प्ले एरियामध्ये आम्ही आलेलो आहोत. सगळे आमचे चिल्ली पिल्ले सगळे खेळत आहेत इकडे झोका घसरकुंडी आणि इथे आमची सगळी फॅमिली मेंबर्स आराम करत आहेत. मस्त रेस्ट करत आहेत आणि ओव्हरऑल छान वाटतंय. मजा येते सगळ्यांना पण आणि माझी आगम्या पण छानपैकी खेळते. आवडतंय. सो दिस इज हाव आवर डे इज गोईंग आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि
एक ॲक्टिव्हिटीज करत 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 आता आम्ही आमच्या पिकनिकच्या एंडला येऊ, तेव्हा मी तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगेल. काय करू, माझा नवरा मला गाईड करतो हाऊ टू डू व्लॉग, कारण दिस इज माय फर्स्ट टाईम अँड आय होप यू आर लव्हिंग दिस व्हिडिओ आणि स्टे ट्यून. बाय. नीचे आ जाओ. हा लावा पायवर. फुलवून धमाल चालली आहे आमची. मागे रेन डान्स चालू आहे, त्याला म्युझिक खूप लाऊड आहे, त्याच्यामुळे माझा आवाज थोडा हे होत असेल, पण आम्ही खूप एकदम मजा करतोय. आता सगळेजण फ्रेश व्हायला गेले आहेत, चेंज करत आहेत, मग रिफ्रेशमेंट्स घेऊन आम्ही निघू आता. आणि खूप धमाल केली आहे पूलमध्ये, खूप मजा केली आहे. माझा आवाज लिटरली आता असं मला वाटतं आहे की मी आजारी पडणार आहे, कारण इतकं पाण्यामध्ये भिजलो आहे, इतकं रेन डान्समध्ये नाचलो आहे आणि उड्या मारलेल्या आहेत, असं बागडलो आहे वेड्यासारखं. म्हणजे खूप मजा केली आहे. इवन आई बाबा काका काकू सगळ्यांनीच फार धमाल केली आहे. एका पॉईंटला मला वाटलं होतं की हे एन्जॉय करतील का नाही, पण त्यांनी इतका मनसोक्त आनंद घेतला आहे आजच्या पिकनिकचा. आणि तेच एक खरंच रिअल सॅटिस्फॅक्शन आहे हे पिकनिक अरेंज करायचं आम्ही सगळ्यांनी. आणि आम्ही सगळे खूप हॅप्पी आहोत, सगळे खूप म्हणजे एकदम आता फ्रेश झालेले आहेत, सगळ्यांची माइंड सगळ्यांची एकदम फ्रेश झालेली आहेत सगळेजण. आणि आता आम्ही मस्तपैकी रेडी होऊ. मग इथेच पॅकेजमध्ये इन्क्लुडेड जे रिफ्रेशमेंट्स आहेत, चहा आणि सँडविच आहे मेन्यूमध्ये, तर ते आम्ही घेऊन, आमचे पण बिस्किट्स वगैरे आम्ही कॅरी केले आहेत मुलींना खायला, ते आम्ही घेऊन मग आम्ही घराच्या दिशेने निघू. आत्ता काही वाटत नाही आहे, पण घरी गेल्यानंतर अर्थात वाटेल. आम्ही खूप दमलो आहे आणि आता लोक आमचे सगळे एक जण चेंज करून येत आहेत. गोलमाल है गोलमाल है गोलमाल है. One, two, three. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला बाय.
गणपती बाप्पा म्हण. गणपती बाप्पा असं हा मग बोलतो 1 2 3 4 उठा चला. जय जय बाय बाय. ती दादाकडे जा. बाय घ्या. घरी आलोय आम्ही सगळे दमून भागून, पण जेवणाच्या बेत काय करायचं म्हणून मसाले भात केलाय. बेत सांग जेवणाचं काय काय. मसाले भात, जिलेबी, कोशिंबीर, पापड, लोणचं, लिंबू, जिलेबी. थंड पाणी सगळा बायकांचा बाजार. एकदम थंड पाणी सगळं होममेड हा. सगळं होममेड. थोडा दिला ना खा एवढा. बस एकदा आमच्या